नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वनश्री तुम्हा सर्वांचे रिफ्लेक्टिव्ह राईज या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. आजच्या या एपिसोडमध्ये आपण अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्यांबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही हा एपिसोड ऐकताना तुमच्या आयुष्यात छान बदल घडवून आणण्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाकत आहात. त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐकावा. लुईस हे यांच्या पुस्तकाचे वाचन करत असताना आपण बऱ्याचदा सकारात्मक वाक्ये, होकारार्थी वाक्ये किंवा अफर्मेशन्स हे शब्द ऐकले. तर आज आपण हेच होकारार्थी वाक्ये, सकारात्मक वाक्ये किंवा अफर्मेशन म्हणजे नेमके काय, ते कसे म्हणायचे आणि त्याचा नेमका कसा फायदा होतो याबद्दल जाणून घेणार आहोत. माझ्या वाचनात आलेल्या लुईस हे यांच्या पुस्तकातील माहितीचा संदर्भ घेऊन मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अफर्मेशन्स म्हणजे खात्रीपूर्वक केलेले एखादे सत्य विधान. आपण नेहमीच अफर्मेशन्स करत असतो. खरं तर या क्षणी सुद्धा आपण अफर्मेशन करत आहोत. म्हणजेच एखादा खात्रीपूर्वक किंवा विश्वासाने विचार किंवा विधान करत आहोत. आता हेच विचार किंवा विधान आपण सकारात्मक पद्धतीने किंवा नकारात्मक पद्धतीने करत असतो. लहानपणापासून मोठे होत असताना, आजूबाजूच्या लोकांची मते ऐकत असताना बऱ्याच गोष्टी आपण नकारात्मक पद्धतीने बोलण्याची किंवा विचार करण्याची आपल्या मनाला सवय लागलेली असते. तसेच आपले अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड आपल्या न कळत आपल्या आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या किंवा घडणाऱ्या घटना साठवून घेत असते. मग या नकारात्मक मानसिकतेमुळे किंवा नकारात्मक विचारांमुळे, वाक्यांमुळे त्याच प्रकारचे नकारात्मक अनुभव आपल्याला यायला लागतात. आणि त्या नकारात्मक अनुभवांमुळे आपण पुन्हा नकारात्मक विचार करायला लागतो. मग हे अशा प्रकारचे नकारात्मक विचारांचे चक्रच तयार होते. या ब्रह्मांडात सर्व काही एनर्जी आणि व्हायब्रेशन आहे. आपण ज्या पद्धतीचा विचार करतो, बोलतो, तेच आपल्या समोर अनुभवास येते. म्हणूनच आता आपल्या मनाला सकारात्मक पद्धतीने विचार करायला लावून आपल्या आयुष्यात आपण बदल घडवून आणू शकतो आणि चांगल्या घटना घडून येण्यासाठी मार्ग निर्माण करू शकतो. जर आपल्याला आयुष्यातील प्रत्येक स्तरावर आरोग्य, नातेसंबंध, मानसिकता, आर्थिक स्थैर्य या बाबतीत चांगले अनुभव घ्यायचे असतील, तेव्हा या सकारात्मक अफर्मेशन्सचा म्हणजे सकारात्मक पद्धतीने खात्रीपूर्वक केलेल्या विधानांचा आपल्याला उपयोग होतो. तर आता अफर्मेशन्स कसे असावेत याविषयीचे 5 नियम आपण बघणार आहोत. नियम क्रमांक 1, अफर्मेशन्स हे सकारात्मक असायला हवेत. ते पॉझिटिव्ह असायला हवेत. नियम क्रमांक 2, अफर्मेशन्स हे वर्तमान काळातले किंवा चालू वर्तमान काळातले हवेत. म्हणजेच अफर्मेशन्स हे प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असायला हवेत. नियम क्रमांक 3, अफर्मेशन्समध्ये नेहमी सकारात्मक आणि पॉवरफुल शब्दांचा वापर करावा. जसे की मी निरोगी आहे असे म्हणण्याऐवजी मी आरोग्यदायी आणि स्वस्थ आहे हे वाक्य म्हणणे योग्य आहे. नियम क्रमांक 4, अफर्मेशन्स म्हणताना काय नको आहे याविषयी न बोलता काय हवे आहे आणि काय सोडून द्यायचे आहे याबद्दलचे वाक्य असावे. उदाहरणार्थ, मी अजिबात आजारी पडत नाही असे म्हणण्याऐवजी माझे आरोग्य खूप चांगले आहे, मी स्ट्रॉंग आणि हेल्दी आहे असे सकारात्मक वाक्य म्हणावे. आणखी एखादा विचार सोडून देण्याचे उदाहरण म्हणजे मला आत्ता या अमुक तमुक गोष्टीचा विचार करायचा नाही किंवा मला अमुक तमुक गोष्ट आता नको आहे असे आपण म्हणत असतो. पण हे म्हणण्याऐवजी मी अमुक तमुक गोष्ट शांतपणे आणि आनंदाने सोडून देत आहे असे सकारात्मक वाक्य म्हणावे. नियम क्रमांक 5,
अफर्मेशन्स हे नेहमी विश्वासाने आणि फिलिंग्सने म्हणावीत. उदाहरणार्थ, जर मी खूप आनंदी आणि उत्साही आहे हे वाक्य आपण दुःखी भावनेने म्हणत असू किंवा कोणत्याही भावनेशिवाय म्हणत असू तर त्याला अर्थ नाही. मी आनंदी आणि उत्साही आहे हे वाक्य आपण त्यातील भावनेने, आनंदाने आणि विश्वासानेच म्हणायला हवे. आता याच नियमांचा वापर करून नकारात्मक वाक्यांना सकारात्मक केलेल्या काही वाक्यांची उदाहरणे आपण बघूयात. उदाहरण क्रमांक 1 यामधील नकारात्मक वाक्य आहे, अरे माझ्यासोबत ना नेहमी असंच होतं. कष्ट केल्याशिवाय मला पैसे किंवा यश मिळतच नाही. या नकारात्मक वाक्याऐवजी तुम्ही सकारात्मक वाक्य वापरू शकता. ते म्हणजे, पैसे आणि यश माझ्याकडे सहजपणे येतात. मी भरपूर संपत्ती आणि यश मिळवण्यासाठी तयार आहे. उदाहरण क्रमांक 2 मधील नकारात्मक वाक्य आहे, कोणतेही काम करताना ना मला अडथळेच येत असतात. त्याशिवाय कामच पूर्ण होत नाही. या नकारात्मक वाक्याऐवजी तुम्ही सकारात्मक वाक्य म्हणू शकता. ते म्हणजे, माझे सर्व काम वेळेवर आणि सहजपणे पूर्ण होत आहे. काम पूर्ण होण्याचे विविध मार्ग मला उपलब्ध होत आहेत. हे सकारात्मक वाक्य म्हणावे. उदाहरण क्रमांक 3 यामधील नकारात्मक वाक्य, माझ्या मागे काय दवाखाना लागलाय काय सांगू. घरात कुणी ना कुणीतरी नेहमीच आजारी असते. या नकारात्मक वाक्याऐवजी तुम्ही सकारात्मक वाक्य म्हणू शकता. ते याप्रमाणे, मी आणि माझ्या घरातील सर्वांची तब्येत चांगली आहे. आम्ही सर्वजण आरोग्यदायी आणि ठणठणीत आहोत. उदाहरण क्रमांक 4 म्हणजे, मी कधीच आजारी पडत नाही. या नकारात्मक वाक्याऐवजी मी स्वस्थ आणि आरोग्यदायी आहे, मी हेल्दी आहे असे सकारात्मक वाक्य तुम्ही म्हणू शकता. उदाहरण क्रमांक 5 म्हणजे, मला दुःखी नाही व्हायचंय असे आपण नकारात्मक वाक्य म्हणत असतो. त्याऐवजी तुम्ही सकारात्मक वाक्य म्हणू शकता. जसे, मी आनंदी, सुखी, समाधानी आहे. हे सकारात्मक वाक्य म्हणा. उदाहरण क्रमांक 6 मला माझे काम करायचा कंटाळा येतो. या नकारात्मक वाक्याऐवजी तुम्ही सकारात्मक वाक्य असे म्हणू शकता की, मी माझे काम उत्साहाने करते आणि काम करून मला भरपूर आनंद मिळतो. हे सकारात्मक वाक्य म्हणा. उदाहरण क्रमांक 7 त्यातील आणखी एक नकारात्मक वाक्य म्हणजे, मला आजूबाजूचे माणसे कधीच मदत करत नाहीत. लोक फसवणारीच असतात. या नकारात्मक वाक्याऐवजी आपण असे सकारात्मक वाक्य म्हणू शकतो की, मला नेहमी चांगले, समजूतदार, मदत करणारे माणसे भेटतात. हे सकारात्मक वाक्य आपण म्हणू शकतो. मित्रांनो, आपण बघितले असेल की बरेच जण असे सारखे म्हणत असतात की मी माझ्या आई वडिलांसारखी आहे, आमच्याकडे ह्या गोष्टी अनुवंशिक आल्या आहेत, किंवा माझ्या आईंना वडिलांना हा त्रास व्हायचा म्हणून मला देखील हा त्रास होणार. हे पद्धतीचे जे विचार आहेत हे सुद्धा एका प्रकारचे नकारात्मक विचार आहेत. ते काढून टाकायला हवेत. जरी आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला असला तरी आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत. आपले जीवनातील अनुभव घेण्यासाठी आपला जन्म झाला आहे आणि आपल्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरच आहे. म्हणून आपण येथे मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, मी मुक्त आहे आणि माझे माझ्यावर प्रेम आहे असे सकारात्मक वाक्य म्हणू शकतो. बऱ्याचदा झोपेबद्दलही नकारात्मक वाक्य बोलली जातात. जसे की, मला एवढ्यात झोपच लागत नाही, रात्रभर मी जागी असते. किंवा दिवस सुरू झाल्यावरच आपण हे बोलायला लागतो की मला काल रात्रभर झोपच लागली नाही आणि दिवसभर आपण तेच वाक्य सारखे म्हणत राहतो. त्यामुळे त्याचा दिवसावरही परिणाम होतो. त्याऐवजी झोप झाली नसेल तरी दिवस सुरू करताना झोप न झाल्याचा विचार बाजूला ठेवावा आणि तुमच्या शरीराला आवश्यक लागणारी झोप
ती पूर्ण झाली आहे अशा सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करावी. आपला दिवस नक्कीच छान जाईल. बऱ्याचदा आपल्याला खूप खर्च करावा लागतो, बिल्स भरावे लागतात, EMI भरावे लागतात. ज्यांचा बिझनेस असेल त्यांना कामगारांचा पगार द्यावा लागतो, टॅक्स खूप भरावा लागतो. या विचारांनी तणाव घेतो किंवा याविषयी नकारात्मक विचार करत असतो. परंतु याच गोष्टींकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असा आहे की आपल्याला जे हे बिल्स, EMI खर्च आहेत, कारण बिल्स, EMI भरण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सबळ आहोत. आपण आर्थिकदृष्ट्या सबळ असल्या कारणामुळेच आपण टॅक्स भरू शकतो, कामगारांना पगार देऊ शकतो. म्हणूनच नकारात्मकतेने सातत्याने या खर्चांचा विचार करण्याऐवजी आपण या सर्व खर्चांचे, बिल्सचे आभार मानायला हवेत. आपण कृतज्ञ असायला हवं. तेव्हा आपल्या मनात कमतरतेची नाही तर संपन्नतेची आणि संपूर्णतेची भावना असेल. बऱ्याच जणांना बँकेमध्ये पैसे ठेवताना असुरक्षितता वाटत असते. ज्या गोष्टींची आपण सेवा घेत असतो, या ठिकाणी जसे की आपण बँकेकडून सेवा घेत आहोत, त्यावर आपला विश्वास असायला हवा. तेव्हा आपल्याला सेवा पुरवणाऱ्यांकडून सकारात्मक अनुभव येतात. सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञ असायला हवे, त्यांचे आभार मानायला हवेत. तेव्हा आपल्याला त्याबद्दल चांगले अनुभव येतील. ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो तेच आपल्यासाठी सत्य ठरते. लुईस हे सांगतात की एखादी नकारात्मक बातमी आपल्याला समजली की वेळ असतो तेव्हा आपण सातत्याने त्यावर चर्चा करून त्याची तीव्रता वाढवतो. त्याऐवजी नकारात्मक गोष्टींची चर्चा न करता ती नकारात्मक बातमी आपल्यापर्यंत पोहोचताच आपल्यापर्यंतच थांबवावी आणि एखादी सकारात्मक घटना आपल्याला समजली की त्यावर चर्चा केल्याने त्याची सकारात्मकता वाढते. त्यावर चर्चा करणे योग्य आहे. उदाहरणार्थ, आपण एखाद्या आजारी व्यक्तीला भेटून आल्यानंतर बऱ्याचदा इतरांशी बोलताना त्या व्यक्तीच्या आजाराबद्दल चर्चा होत असते आणि नकारात्मकता वाढते. त्याऐवजी ती व्यक्ती आता बरी होत आहे, तब्येत सुधारत आहे, अशा गोष्टींवर चर्चा व्हायला हवी. त्या व्यक्तीकडे तुमचे प्रेम आणि हिलिंग पाठवा. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादी नकारात्मक, दुःखद घटना घडली असल्यास आणि ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचली असल्यास त्या दुःखद अथवा नकारात्मक घटनेवर चर्चा करणे थांबवावे आणि त्या व्यक्तीला नकारात्मकतेमधून बाहेर पडण्याच्या दृष्टीने चर्चा करावी. या ठिकाणी आपण अफर्मेशन्स आणि सकारात्मक वाक्ये किंवा सकारात्मक विचार यावर बरीच चर्चा केली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देखील बघितली आहेत. एकदमच नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचार करताना सुरुवातीला थोडे वेगळे वाटू शकते, पण सातत्य टिकवून ठेवल्यास मनाला सवय लागते आणि आयुष्यात बदल दिसू लागतात. म्हणूनच आता जाणीवपूर्वक आपल्या विचारांकडे लक्ष ठेवा आणि नकारात्मक विचारांना पर्यायी असे सकारात्मक विचार म्हणा. हे विचार विश्वासाने म्हणा आणि आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवा. हे अफर्मेशन्स तुम्ही सकाळी म्हणू शकता, रात्री झोपताना म्हणू शकता किंवा जेव्हा केव्हा नकारात्मक विचार किंवा नकारात्मकता जाणवेल तेव्हा हे वाक्य म्हणू शकता. सांगितलेल्या 5 नियमांप्रमाणे तुम्ही तुम्हाला हवे ते अफर्मेशन्स बनवू शकता. लुईस हे यांनी केलेल्या या सुंदर मार्गदर्शनाचा आपण नक्कीच चांगला उपयोग करून घेऊयात. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत बघितलात म्हणून तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.